Hi friends, I am Manik Dhole. I welcome you in Purnata coaching classes. Today we are going to study degree of comparison part 4. Okay, look at the board. बोर्ड कडे पाहत तुम्ही. आज नेक्स्ट पार्ट जे आहे त्यामध्ये तुम्हाला काय समजून घ्यायचंय, तुलना जेव्हा एकाची तुलना अनेकांशी होते तेव्हा एकाला सर्वात जास्त महत्व दिला जाते, म्हणजे सर्वात चांगला किंवा सर्वात वाईट. ठीक आहे, मोस्ट फेमस किंवा मोस्ट वर्स्ट म्हणण्याचा अर्थ. ओके, तर या पद्धतीने पहा. तर या वेळेस काय करायचं, डिग्री जे असतात दोघांमध्ये होणार नाही, 3 डिग्री होतात. एक पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री, म्हणजे तिन्ही भावांमध्ये तुलना होते. ओके, जेव्हा फक्त एकाला अनुसरून त्याची तारीफ म्हणा किंवा त्याचं एक त्याची ना तारीफ म्हणा. ओके, जसं आता तुम्ही पाहू शकता उदाहरणामध्ये दिलेलं आहे. तर पहिलं बघा, पॉझिटिव्ह डिग्री मध्ये इथे शब्द कोणते वापरायचे किंवा दिलेले असतात. आता एक्झामला बघा, नो अदर न वाक्याची सुरुवात झाली म्हणजे ते काय झालं, पॉझिटिव्ह डिग्री. वाक्याची सुरुवात, आता ही सुरुवात तर नाही, ठीक आहे, हे दॅन एनी ऑदर आहे म्हणजे वाक्यामधला भाग आहे. ठीक आहे, आणि सुपरलेटिव्ह डिग्री, आता ईएसटी म्हणजे तुम्हाला माहित आहे, जसं क्लेवर, क्लेवरर, क्लेवरेस्ट है ना, किंवा गुड, बेटर, बेस्ट. आता हे ईएसटी पार्ट म्हणजे थर्ड पार्ट. आणि हे मोस्ट प्लस ऍडजेक्टिव्ह म्हणजे हे रेग्युलर असते तेव्हा ईएसटी लावायचं तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि जेव्हा इरेग्युलर ऍडजेक्टिव्ह असते जसं आता गुड, बेटर, बेस्ट, आता हे काय इरेग्युलर आहे ना, याला तर रूल नाही. किंवा दुसरा अजून आहे ब्युटिफुल आहे, ब्युटिफुलर, ब्युटिफुलेस्ट आहे का, नाही, इरेग्युलर आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, गुड, बेटर, बेस्टला लावायची गरज नाही, ते तर एक पर्टिक्युलर एक अपवादच आहे, समजा ते पाठच करावं लागतात, गुड, बेटर, बेस्ट है ना. पण जसं इरेग्युलर ऍडजेक्टिव्ह आहे ब्युटिफुल, तर मोस्ट ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, या पद्धतीने आपल्याला करावं लागते. हे चार्ट महत्वाचं आहे बघा, तिन्ही पण दिसाले त्याच्यामध्ये, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. आणि फर्स्ट व्हिडिओ तुम्ही जर पाहिला त्या चार्ट मध्ये तुम्हाला सगळं मी दिलेलं आहे. ओके, तर आता आज जे पाहताय आपण, काय पाहताय, एकाची अनेकांशी तुलना है ना, चांगल्या प्रकारे किंवा वाईट प्रकारे. तर आता बघा, पहिलं वाक्य आहे, पिढीचे सीडी करताना. असे एकूण 6 टाईप आहेत. आता मी बोर्डवर तुम्हाला 4 टाईप दिलेले आहेत, राहिलेले 2 आपण नेक्स्ट पार्ट मध्ये पाहणार आहोत. तर पहा, नो अदर रनर. आता बघा, वाक्याची सुरुवात नो अदर न झाली है ना. आता हे नो अदर न झालेली आहे म्हणजे काय आहे, पिढीचं वाक्य आहे. सर पिढी म्हणजे काय, पॉझिटिव्ह डिग्री, असं ध्यान ठेवायचं. ओके, आता पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य आपल्याला कशामध्ये करायचंय, सीडी मध्ये करू शकतो, एसडी मध्ये करू शकतो. पण आता सध्याला पिढीचं सीडी करताना काय बघायचं, म्हणजे कसं करायचं. आता तुम्हाला ऑलरेडी माहित आहे, पिढीचं सीडी करताना आपण कसं करतो, उलट करतो है ना, पिढीचं सीडी. आता सीडी मध्ये काय आहे, नो अदर रनर इन द वर्ल्ड इज ॲज फास्ट ॲज उसेन बोल्ट. पहिल्या वाक्यामध्ये नो अदर आलतं का, नाही, आज नो अदर आलेलं, म्हणजे वाक्य कशाचं आहे. आता नो अदर म्हणजे एकाच व्यक्तीबद्दल काय केलेली, जास्त तुलना केलेली आहे, म्हणजे एकाचं महत्व जास्त सांगितलेलं. असं युसेन बोल्ट सगळ्याला माहित असेल, सर्वात जास्त फास्ट पळणारा व्यक्ती जगामध्ये, त्याची स्पीड सगळ्यात जास्त. नो अदर रनर इन द वर्ल्ड इज ॲज फास्ट ॲज उसेन बोल्ट. उसेन बोल्ट एवढा कोणीही रनर जगामध्ये फास्ट पळणारा नाही, म्हणजे सर्वात जास्त याची तारीफ केलेली आहे. म्हणून हे काय आलं, पिढीचं वाक्य आहे. ओके, आता ह्याला आपल्याला काय करायचं, सीडी करायचं. तर काय करायचं, पहिलं जे नाव आहे, हे प्रॉपर नाउन जे असते ना, ते कधी पण कशामध्ये घ्यायचं, कॅपिटल मध्ये घ्यायचं. तर काय ते यू कॅपिटल घ्या, हुसेन, हे बोल्ट. आता हे इथं काय लावलेलं आहे, त्यांनी इज लावलेलं आहे ना, हेल्पिंग वर्ब जे आहे तेच घ्यायचं, चेंज करायचं नाही, इज. आता बघा, आपल्याला काय करायचं, पिढीचं सीडी करायचं. हे चार्ट दिलेलं आहे, पिढीचं सीडी. सीडी मध्ये काय येते, दॅन एनी ऑदर येते. ते कुठं लागते बघा, नेहमीप्रमाणे, फक्त काय, युसेन बोल्ट इज. आता मेन काय ऍडजेक्टिव्ह याच्यामध्ये, ते फास्ट आहे ना, रेग्युलर ऍडजेक्टिव्ह आहे, म्हणजे काय करायचं, EREST लावायचं. आता आपल्याला कंपॅरेटिव्ह करताना फास्टर येते. ठीक आहे, पार्ट 2 मध्ये तुम्हाला सांगितलेलं इज फास्टर. ओके, नंतर आहे हे दॅन एनी ऑदरचा भाग. अगोदर दॅन लागत होतं, आता काय लागाले, दॅन एनी ऑदर, दॅन एनी ऑदर. ओके, आता याच्यामध्ये नाउन काय, स्टार्टिंगला नो अदर पार्ट घ्यायचा नाही. ओके, मग काय घ्यायचं, रनर इन द वर्ल्ड है ना, इथपर्यंत, रनर इन द वर्ल्ड, नो दॅन एनी ऑदर, रनर इन द वर्ल्ड. ठीक आहे, ओके, नो अदर घेतला का, नाही, फुल स्टॉप द्यायचा. आता अर्थ बघा कसा होते, युसेन बोल्ट इज फास्टर दॅन एनी अदर रनर इन द वर्ल्ड, म्हणजे युसेन बोल्ट हा जगातल्या जेवढे बी रनर आहेत त्यांच्यापेक्षा सर्वात बेस्ट आहे. ओके, या पद्धतीने तुलना झाली, लक्षात आलं. आता हे झालं पिढीचं सीडी करताना. आता आपण काय करूया, पहिले हे 2 वाक्य कम्प्लीट करू. आता हे फर्स्ट टाईप झाला, ठीक आहे, इथं सेकंड टाईप मध्ये काय, आता सीडीचं पिढी करताना है ना, रिव्हर्स. आता सीडी दिलेला आहे, सवी इज मोर ब्युटिफुल दॅन एनी अदर गर्ल इन हर कॉलनी, हे वाक्य आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री. आता तुम्ही ओळखणार कसं, दॅन एनी ऑदर बघा, दॅन एनी ऑदर आहे की.
आता हे ध्यान एनी ऑदर आहे तुम्हाला कळालं, म्हणजे ह्या टाईपचं सीडीचं वाक्य आहे. आता ह्याला पीडी करताना तुम्हाला नो ऑदर लावावं लागणार आहे, बरोबर आहे. आणि उलट करायचं. आता बघा, आता उलट कसं करायचं, ध्यान एनी ऑदरचा जे भाग आहे हे भाग, ठीक आहे, हे नाउन वाला पार्ट, ह्याला काय करा, ऑब्जेक्टिव्ह वाला पार्ट आहे, नाउन वगैरे येते इथं, ह्याला पहिलं घ्यायचं, पण डायरेक्ट नाही घ्यायचं, पहिलं नो ऑदर लावायचं. काय लावायचं, नो ऑदर. नो ऑदर गर्ल, ठीक आहे, इन हर कॉलनी. आता याच्यामध्ये हे काय ऍडजेक्टिव्ह काय आहे बघा, मोर ब्युटिफुल, म्हणजे ब्युटिफुल ऍडजेक्टिव्ह आहे ना, इरेग्युलर. तर मग आता काय लागणार आहे तुम्हाला माहितच आहे, पॉझिटिव्ह मध्ये ऍज लावतो आपण, इनर कॉलनी. आता पण याच्यामध्ये एक चुकला का, हेल्पिंग वर्ब लिहिला नाही, गडबड, ठीक आहे, ते ध्यान ठेवा तुम्ही. हेल्पिंग वर्ब हे नाउन पार्ट झाला एवढा, हेल्पिंग वर्ब इथं इजच आहे, हा एकच आहे ना, इज. आता याच्यानंतर काय येणार आहे, ऍज ब्युटिफुल, ऍज, ठीक आहे. आता हे नाव जे आहे पहिलंच काय आहे, सवी आहे, येस कॅपिटल काढायला विसरू नका, ठीक आहे, कधी प्रॉपर नाउनचं येस कॅपिटल काढायचं, फुल स्टॉप, ठीक आहे. नो अदर गर्ल इन आवर कॉलनी इज ॲज ब्युटिफुल ॲज सवी, म्हणजे कॉलनीमध्ये सवी एवढी कोणतीही मुलगी सुंदर नाही, म्हणजे सवी सर्वात जास्त सुंदर आहे. हे अर्थ तर एकच होणार आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने मांडायचं. आता हे झालं पीडीचं एसडी करताना. आता पीडीचं आपल्याला एसडी करायचं आहे. आता पीडीचं डायरेक्ट एसडी, हे पीडी आहे तिचं आता सुपरलेटिव्ह डिग्री करायचं, ओके. आता ते कसं करायचं, आता याच्यामध्ये बघा डायरेक्ट होणार आहे का जशाल तसं नाही, उलटच होणार आहे. आता तुम्हाला माहित आहे ना, पीडीचं सीडी करताना उलट होते, आणि सीडीचं एसडी, सीडी एसडी सेम राहतात. आता सरळ काय करा, सोप्या पद्धतीने ध्यान ठेवा, नो अदरनं चालू झालंय, पीडी आहे. आता एसडी करा म्हणल्यावर काय करायचं, ईएसटी लागणार आणि मोस्ट प्लस ऍडजेक्टिव्ह लागणार, बरोबर आहे. आता पहिलं रोहित घ्या सुरुवातीला, ठीक आहे, रोहित. मग आता इथं हेल्पिंग वर्ब काय आहे, वाज आहे, ठीक आहे. आता आपल्याला हे वापरायचं का नाही, आपल्याला हे वापरायचं, म्हणजे आपल्याला काय ऍडजेक्टिव्ह म्हणजे थर्ड ऍडजेक्टिव्ह वापरायचं. त्याला आता काय, रोहित वाज. आता इथं काय लावायचं, द लावायचं. आणि हे बघा क्लेवर जे आहे त्याचं काय येणार आहे, क्लेवरेस्ट येणार आहे ना. हे इरेग्युलर ऍडजेक्टिव्ह आहे का, नाही, रेग्युलर ऍडजेक्टिव्ह आहे. द लावून मग ईएसटी आहे, नुसतं ईएसटी नाही, क्लेवरेस्ट. पोरं द विसरून जातात कधी कधी, ठीक आहे. वाज द लिहा, नंतर आहे क्लेवरचं काय येणार, क्लेवरेस्ट येणार, ठीक आहे. क्लेवरला ईएसटी लावला, आणि इथं ध्यान एनी ऑदर वगैरे काही नाही, ठीक आहे, क्लेवरेस्ट. आता इथं काय, हे जे नाउन वाला पार्ट आहे अगोदरचा, ठीक आहे, नो अदर घ्यायचा नाही, तुम्हाला सांगितलेलं आहे. रोहित वॉज द क्लेवरेस्ट स्टुडंट इन द क्लास, फुल स्टॉप. बघायचा अर्थ काय होते, पहिलं काय होतं, नो अदर स्टुडंट इन द क्लास वॉज ॲज क्लेवर ॲज रोहित, ठीक आहे. असं कोणत्याही विद्यार्थ्यांना रोहित एवढा हुशार होता. याचा अर्थ काय, रोहित वॉज द क्लेवरेस्ट स्टुडंट इन द क्लास, वर्गामध्ये रोहित सर्वात जास्त हुशार होता, या पद्धतीने अर्थ. आता बघा एसडीचा पीडी करायचा, तर एसडी दिलेलं आहे, सुपरलेटिव्ह डिग्री दिलेली आहे, म्हणजे याच्यामध्ये ऍडजेक्टिव्ह 3 आहे. द लावून ईएसटी आला का बघा, द लावून ईएसटी आलं है ना, म्हणजे गुड बेटर बेस्ट जे पाहतो आपण, म्हणजे हे सुपरलेटिव्ह डिग्री आहे. आता वाटलं ते बघा, मी काय करतो, हे काय होतं, सीडी आहे ना, याला सीडी लिहा, सीडीचं आपण काय केलं, पीडी केलं, ओके. आणि हे काय होतं, हे पीडी होतं ऑलरेडी, पीडीचं आपण काय केलं, एसडी केला, ठीक आहे, पीडीचं एसडी केलं. आता हे काय आहे, काय एसडी आहे, ठीक आहे, बेस्ट आल्यामुळे एसडी आहे. आता याचं काय करायला सांगितलं त्याने, पीडी करायला सांगितलं. आता पीडी मध्ये काय, उलट. आता पहिलं काय करायचं, पीडी मध्ये नो ऑदर लावायला विसरू नका, नो ऑदर, ठीक आहे. आता याच्यामध्ये बेस्टच्या नंतरचा जे भाग आहे हे पार्ट आपल्याला घ्यायचा आहे, ठीक आहे, नाउन वाला पार्ट. नो अदर क्रिकेटर, पूर्ण एंड पर्यंत घ्या, ठीक आहे, इन द इंडियन क्रिकेट टीम, ठीक आहे. आता हेल्पिंग वर्ब काय, इज आहे, ठीक आहे, इज. आता बेस्ट आहे त्याचं पॉझिटिव्ह मध्ये काय येते, गुड येते, पण आपल्याला ऍज गुड ऍज लावायचं, ओके. इज ऍज गुड ऍज टिळक वर्मा, त्या टिळक वर्माचा टी कॅपिटल करायचं, हा, टिळक आणि वर्माचं हे बी, ठीक आहे. त्याचा अर्थ काय होतो, नो अदर क्रिकेटर इन द इंडियन क्रिकेट टीम इज ऍज गुड ऍज टिळक वर्मा. असा कोणताही खेळाडू क्रिकेटर टिळक वर्मा एवढा चांगला नाही, ओके, म्हणजे टिळक वर्मा इज द बेस्ट असा अर्थ होतो. लक्षात आलं. तर हे खूप अतिशय महत्वाचे व्हिडिओ आहेत. आता याच्यानंतर अजून नेक्स्ट पार्ट येईल, त्याच्यामध्ये राहिलेले 2 टाईप घेणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा. सर्वांसोबत, कॉलेजचे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असतील सर्वांसोबत शेअर करा.
आणि पूर्णा कोचिंग क्लासेस या आमच्या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.